हो का सुमित्रा, हा. हे आपलं हे पहिलं जेवण असन का उन्हाळ्यातलं? हो आता पहिलंच आहे जेवण. आता मी दुसऱ्याच्या रानात जात होती ना, दुसऱ्याच्या हा. मजुरी ना, तर मग सांगवायचं होतं काही यायला भेटी नाही वावरात. आता होती अजय मजुरी, पण नाही येत म्हणलं. आता पावसाळा जवळ येता म्हणलं, वावरात जावं लागते म्हणलं त्या घरच्या. म्हणून आता लवकर चालली आली तिजोरी घेऊन. मला यायला भेटे नाही. हो असं असं कामं आहे, ब्लॉक बनवायचे कामं असे तसे, याच्या त्याच्या मजुरीने जाणं असतं तसं. सध्या काळ्या बारीक करायसाठी येतात कशा काळ्या सोय लागत येणार आपल्याला, लागत नाही का काळ्या? हो गॅस लागते भेटत नाही, काही नाही गॅस. हो पावसामध्ये लागते काळ्या. पुन्हा आपल्या कपाशा उपरायच्या लई काम आहे. तसे तसे आता कामं करायसाठी येतात, पण व्हिडिओ काढायला भेटतच नाही. सुमित्रा लोकांच्या जायचं शेड्यूल जाणार कोणीच नाही काय, हो त्यामुळे काय असे व्हिडिओ काही काढलेच नाही. तो फक्त सुमित्रा आली ती, ते नाही का त्यामुळं. हो त्या दिवशी आली होती दुपारून. त्यामुळे मस्त सापडले त्या दिवशी आम्हाला. व्हिडिओ सुद्धा काढला होता, आपल्या चॅनलवर टाकला का नाही लक्षात नाही मला. कामाची लई घाई राहते आपली. आलं तर जाऊन पहा, मस्त टेंबलं सापडले सुमित्रा आले. आपल्याला कसं मजुरीने गेल्याशिवाय काही गतीच नाही आहे. 4 पैसे कमवायला जावं लागते. आता आला आता पावसाळा भावांना आता जवळ. मस्त तुम्हाला सांगतो, काका आणलं सांगतो तुम्हाला आज जेवणामध्ये. हे रायता, लोणचं, हे भात, पोळ्या आणि फिकं फोडणीचं वरण आणलं बा तुरीचं. आपली गोष्ट कुठं होती आता चालू? कांदा. हां, पुन्हा कांदा आणला. आता आपली गोष्ट कुठं चालू होती बोललो मी. कामाची कशा घाई आहे भावांना आता, त्यामुळे आता लक्ष लागत नाही कोण्या कामात, भुलून जाते कोणती का आपली चालू होती आता गोष्ट. आता कामं असले. पावसाळा जवळ आला. पावसाळ्यात जवळ आला ना आता पटपट कामं आता लागते. आता यावर्षी कसं होतं का माहीत नाही. कापूस न झाला, जेवढा लावला तेवढा खत नाही निघला आमचा यावर्षी. आता कसं बियाणं घेणं होतं, का खत कसं होतं ते माहीत नाही. खराब कंडिशन आहे आता यावर्षी आमची. आता बकऱ्या नव्हत्या, बकऱ्या तर मेल्याच पहिलंच. किती उत्पन्न बोललं होतं. पाहू आता का होतं. कोणी देते का पाका पैसे उद्या बाजार काव घरी पण कोणी द्यायला पाहत नाही. पण तर आता पाहू आता. नाही तर मग का शेती पाळून टाकायची, आता उपाय नाही. नाही तुमचं तर शेती पाळून टाकायची. मग का करते मग आता का करायचं मग? कोणी नातेवाईक देणं तर पाहायचं, नाही देणं तर पुढे शेती. मग त्या रोज पाण्यात जात जायचं, त्याच पैशानं संध्याकाळी जेवण खावण आपलं करत जातं. असं आता भावांना तुम्ही सुद्धा जेवायला कसं वाटते आमचं गावाकडलं जेवण सांगा बघा. आवडलं लाईक करून सांगा, कमेंट करा, 5